नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर यावर्षी 4 ऑगस्टपासून या श्रावण सोमवार महिन्यातील पवित्र अशा श्रावण सुरुवात झालेली होती आणि शेवट जो आहे हा 25 ऑगस्टला होणार आहे. तर येत्या 18 ऑगस्टला श्रावण सोमवार आहे. हा श्रावण महिना जो आहे किंवा सोमवार जो आहे हा भगवान शिव यांना समर्पित केला जातो. या श्रावण महिन्याला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिले जाते. घरातील सर्व महिलांनी हा पवित्र सोमवार भक्तिभावाने पूर्ण केला आहे, म्हणून हा येणारा शेवटचा श्रावण सोमवार खूप श्रेष्ठ म्हटला जातो. हा दिवस व हा उपवास मनोभावे केल्याने आणि या उपवासाला फळे, ज्यूस, मीठ नसलेला पदार्थ खाल्ला जातो. त्याचबरोबर या दिवशी त्यांना आवडणारे बेलपत्र, तूप, दही, जल, गंगाजल अर्पण केले जाते. हा उपवास केल्याने जीवनातील दुःख, अडचणी, समस्या याचे निवारण होते व घरात सुख, शांती, दीर्घायुष्याची प्राप्ती होत असते. भगवान शिव यांची पूजा केल्याने सर्व इच्छित मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात. प्रत्येक सोमवारी महादेवाला विशेष प्रकारचे धान्य अर्पण केले जाते. याला शिवमूठ म्हटले जाते. म्हणून या दिवशी काय शिवमूठ आहे व कोणत्या पदार्थ जे आहे किंवा प्रसाद जो आहे हा अर्पण करायचा आहे, अशी एक वस्तूसुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे जी भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या शेवटच्या सोमवारी, श्रावण महिन्यातील सोमवारी आपल्याला अशी एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. तर आपल्याला का करायचा आहे हा उपाय? तर पहा, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी, मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती व्हावी व त्यांना कोणत्याही कामामध्ये सर्वात प्रथम यश मिळावं आणि घरात सुख समृद्धी, धन, ऐश्वर्य, धनप्राप्ती व्हावी, त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर पहा, या दिवशी आपल्याला जव अर्पण करायचे आहे की जवस अर्पण करायचे आहे व त्यासोबतच कोणते धान्य अर्पण करावे आणि राहू काळ कधी आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तर या पवित्र श्रावण सोमवार जे आहे तर तो जवळ आलेला आहे. 18 ऑगस्ट वार सोमवारी या दिवशी आलेला आहे. तर या दिवशी आपल्याला शिवमूठ जे आहे ती जवस अर्पण करायची आहे. तर ही शिवमूठ अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते, धन धान्य यामध्ये बरकत येत असते. या दिवशी तांदूळ, तीळ, मूग व जवस हे सर्व धान्य एकत्र करून अर्पण करायचे आहे. ज्यांनी एक सोमवार जर आहे तर काही मासिक पाळीमुळे किंवा काही अडचणीमुळे राहिलेला असेल तर सर्व धान्य अशा पद्धतीने एकत्र करून शिवपिंडीवर अर्पण करावेत. म्हणून एखादा सोमवार जर राहिलेला असेल तर त्या सोमवारचं सुद्धा आपल्याला फळ प्राप्त होईल. म्हणून शेवटच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सोमवारी हे धान्य शिवमूठ अर्पण करायचं आहे शिवपिंडीवर आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छित वरदान प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इच्छित वरदान देत असतात शिव आणि त्या गोष्टी दान केल्याने आरोग्य संबंधित सर्व त्रास दूर होतात व वर्षभर दुःख अडचणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि आपल्या जीवनातील हे त्रास दूर होत असतात. त्याचबरोबर जी व्यक्ती मनोभावे भगवान शिवांना जवस हे धान्य अर्पण करते त्यांना आपल्या परिवारात सर्व लोकांचा आशीर्वाद मिळत असतो, म्हणजे सासरच्या व्यक्तींचा मान सन्मान देखील आपल्याला प्राप्त होतो. म्हणून या दिवशी आपल्याला शिवमूठ अर्पण केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या व्हिडिओमध्ये साधी सोपी पण अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे हा सुपारीचा सांगितला गेलेला आहे. असं म्हटलं जाते की सुपारीचा हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये शत्रू त्रास ज्याला असेल किंवा घरामध्ये सुख समृद्धी नसेल, साडेसाती चालू असेल, कालसर्पदोष असेल, त्याचबरोबर आपल्या पितरांचा त्रास होत असेल किंवा पितृदोष असेल, या त्रासापासून मुक्तताही मिळत असते. असं म्हटलं जाते की हा उपाय सकाळ संध्याकाळ या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही करू शकता. प्रत्येक कामात यशप्राप्ती, त्याचबरोबर एका रात्रीतून आयुष्याचं सोनं होईल. जर तुमची काही खूप दिवसापासून काही गुपित काही इच्छा असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण होईल. जर तुमचं एखादं काम अडलेलं असेल ते सुद्धा पूर्ण होईल. तर आता पाहूयात की 18 ऑगस्ट 2025 रोजी शेवटचा श्रावण सोमवार असून राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत असणार आहे, असं मंदिराच्या संकेताने सांगितलं गेलेलं आहे. म्हणून तुम्ही ही जी पूजा आहे ती 9 नंतर करावी. या दिवशी तुम्ही सकाळी 11:36 ते दुपारी 12:26 पर्यंत हा शुभ वेळ आहे. या वेळेमध्ये तुम्ही पूजाही करू शकता.
तर या दिवशी सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून महादेवाची पूजा करायची आहे. सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जावं किंवा घरातील शिवलिंगाची पूजा तुम्ही करू शकता. महादेवाला गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करावा. यानंतर महादेवाला चंदन, बेलपत्र, अक्षदा, पांढरी फुलं, मध, भस्म, फळं, साखर, अगरबत्ती, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. सोमवारी कथा वाचावे. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाला शिवमूठ अर्पण केली जाते. तसंच या सोमवारी जव अर्पण करावे, म्हणजे जवस अर्पण करायचे आहे. म्हणून आता ही सुपारी भगवान शिव पिंडीवर का अर्पण करायची आहे, कशा पद्धतीने उपाय करायचा आहे ते बघूया. तर पहा, कुठल्याही शुभ कार्यामध्ये गणेशाला प्रथम पूजेचा मान दिला गेलेला आहे. गणपती म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून त्यांची पूजा केली जाते. असं करण्यामागे काही कारण आहे. असं म्हटलं जाते की या ग्रंथामध्ये म्हटल्याप्रमाणे सुपारी हे पूर्ण फळ आहे, कुठल्याही प्रकारची पोकळी नसलेले फळ आहे. तर प्राचीन काळी सत्ययुगामध्ये ऋषीमुनी आपल्या साधनेने देवाचे ध्यान करून त्यांना आवाहन करत होते. त्यांच्या या तपश्चर्येमुळे देव लवकर त्याच्यावर प्रसन्न व्हायचे. मात्र कलियुगात हे शक्य नाही. मानवाला पूर्णप्रमाणे आराधना करणे शक्य नसल्याने कुठल्याही पूर्ण फळाची प्रतिष्ठापना केल्यास त्यात देवता वास करेल, असं पुराणात सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे तांदळाच्या राशीवर 16 उपचाराने सुपारीचे पूजन केल्यास त्यामध्ये देवता वास करत असतात, असा धर्मग्रंथामध्ये विश्वास सांगितला गेलेला आहे. तांदूळ हे देवाचं अन्न असल्याने हे पवित्र म्हटलं जाते. कुठल्याही शुभप्रसंगी पूजेच्या वेळी तांदळाच्या राशीवर सुपारीची प्राणप्रतिष्ठा करत असतात. सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते. या सुपारीला ध्यान, आवाहन, आसन, अर्घ्य, पंचामृत स्नान, गंधोदक स्नान, त्याचबरोबर गंधोदक स्नान, सुमंगल स्नान, पुष्पस्थान, हिरण्यस्थान, शुद्धोदक स्नान या पद्धतीने त्या सुपारीवर उपचार करून सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते. तसंच मंत्रोपचाराने त्या देवाला बोलवले जाते. म्हणून या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये आपल्याला आवर्जून शिवपिंडीवर एक सुपारी ठेवायची आहे. तुम्ही गणपतीजवळ ठेवू शकता किंवा महादेवाच्या पिंडीवर, जिथे गणपती बाप्पाचं स्थान आहे माता पार्वतीजवळ, तिथे तुम्ही. तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, तर पहा, या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला 2 पानं घ्यायचे आहे विड्याचे सोमवारच्या दिवशी. आणि शिव मंदिरात गेल्यानंतर महादेवाशी अशी पद्धतीने पूजा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 विड्याचे पानं घ्यायचे आहे. त्या विड्याच्या पाण्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यावर या सुपारीची जी आहे ती आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. पूजा कशा पद्धतीने करायची आहे, त्यावर हळदी कुंकू, चंदन याचा टिळा लावायचा आहे. त्या अगोदर आपल्याला घरी याची पूजा करत असताना अभिषेक करून घ्यायचा आहे सुपारीचा आणि श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर ही सुपारी आपल्याला भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. विड्याच्या पानावर आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे, तर भगवान शिवपिंडीवर डोकं टेकवायचं आहे खाली आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल, घरातील दारिद्र्य गरिबी दूर व्हावी, त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. कारण गणपती बाप्पा हे महादेवाचे छोटे पुत्र म्हणून ओळखले जाते. गणपती बाप्पाची पूजा केल्याने सर्व विघ्न दूर होतात, संकट दूर होतात आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते. म्हणून आवर्जून शेवटच्या सोमवारी अशा पद्धतीने एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.